नमस्कार मंडळी, आणखी एका आरोग्यविषयी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, कधी तुम्ही असा विचार केला आहे का की दरवर्षी 500 पेक्षा अधिक वृद्ध भारतीय फक्त यामुळे होऊन जखमी होतात कारण त्यांचे पाय त्यांना धोका देतात? जोशी आजोबांची गोष्ट. 82 वर्षीय पुणे रहिवासी जोशी आजोबा फक्त 6 महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांच्या नातवाबरोबर पार्कपर्यंत देखील जाऊ शकत नव्हते. आता ते दररोज 30 मिनिटं फिरतात, तेही कोणत्याही आधाराविना. त्यांनी काय केलं तेच जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं पायांची ताकद ही फक्त चालण्यापुरती नसते, ती आपल्या स्वातंत्र्याशी, आत्मविश्वासाशी आणि स्वतःच्या अटींवर जगण्याच्या क्षमतेशी जोडलेली असते. पण बरेचसे वृद्ध हेही जाणतात की त्यांचे पाय पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाहीत. पायऱ्या चढणे, जास्त वेळ उभं राहणं किंवा थोडं जोरात चालणं आता तितकं सोपं वाटत नाही आणि रोज जसं तुम्ही वाट पाहता तुमचे पाय आणखीनच कमजोर होत जातात. पण विचार करा, जर मी तुम्हाला सांगितलं की एक सोपा नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत ठेवू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 अत्यंत गरजेच्या विटामिन्सबद्दल बोलणार आहोत जे वृद्धांच्या पायांची ताकद, समतोल आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. हे पोषक तत्व फक्त स्नायूंना बळकट करत नाहीत तर रक्ताभिसरण सुधारतात, सूज कमी करतात आणि शरीराची हालचाल सुधारतात. आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि आपलं प्राचीन आयुर्वेदीय ज्ञान दोघंही या पोषक तत्वांच्या महत्त्वाला मान्यता देतात. जर तुमचे पाय पटकन थकतात किंवा तुम्हाला ही भीती वाटत असेल की वयानुसार अशक्तपणा वाढतो आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की कोणते विटामिन्स तुमचे पाय मजबूत, स्थिर आणि सक्रिय ठेवण्यासाठी मदत करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कळेल की एक छोटासा दैनंदिन उपाय, फक्त 1 चमचा रोज, कसा तुमचे पाय वर्षानुवर्ष आरोग्यदायी आणि ताकदवान ठेवू शकतो. शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण शेवटचं विटामिन असं आहे जे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, पण तेच तुमच्या पायांची ताकद आणि सहनशक्ती यात खोलवर बदल घडवू शकतं. सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर खाली माहिती उपयुक्त आहे लिहा, आणि जर आवडला नाही तर माहिती उपयुक्त नाही लिहून सांगा, जेणेकरून आम्ही पुढच्या वेळी आणखी चांगला व्हिडिओ बनवू शकू. नंबर 1. विटामिन डी ची शक्ती. वाढत्या वयात पायांना मजबूत ठेवण्यासाठी सर्वात गरजेच्या पोषक तत्वांपैकी एक म्हणजे विटामिन डी. ही शक्तिशाली विटामिन कॅल्शियम शोषून घेण्याचं, हाडं मजबूत करण्याचं आणि स्नायूंचे योग्य कार्य सुनिश्चित करण्याचं काम करतं. हे असं समजा, जर तुमची हाडं म्हणजे घराचा पाया असेल तर विटामिन डी हा तो सिमेंट आहे जो त्या पायाला मजबूत बनवतो. जर शरीरात विटामिन डी ची कमतरता असेल तर स्नायू हळूहळू कमजोर होऊ लागतात, हाडं ठिसूळ होतात आणि खुर्चीवरून उठण्यासारखं साधं कामही कठीण वाटू लागतं. लता मावशी, वय 78 वर्षे, यांचा अनुभव. विरारमध्ये राहणाऱ्या आशालता मावशी दर संध्याकाळी त्यांच्या महिला मंडळात जात असत, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना जाणवू लागलं होतं की सामान्य चालतानाही त्यांचा श्वास फुलतो. त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली आणि कळलं की त्यांच्या शरीरात विटामिन डी फारच कमी आहे. फक्त 3 आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांनी जाणवलं की केवळ त्यांचे पायच मजबूत झाले नाहीत तर त्यांच्या पाठीचा त्रासही खूपच कमी झाला आहे. खूपसे वृद्ध हे मानतात की पाय कमकुवत होणं हा वयाचा परिणाम आहे, पण हे पूर्णपणे खरं नाही. अनेक वेळा हे फक्त एक संकेत असतो की आपल्या शरीराला हाडं आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी जितकं विटामिन डी पाहिजे तितकं मिळत नाही. वैज्ञानिक संशोधनातून हेही समोर आलं आहे की ज्या वृद्धांच्या शरीरात विटामिन डी ची कमतरता असते त्यांना पडण्याचा आणि हाड तुटण्याचा धोका अधिक असतो. जर तुम्हाला कधी असं जाणवलं असेल की चालताना अस्थिर वाटतं किंवा तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात, तर हा एक इशारा असू शकतो की तुमच्या शरीराला विटामिन डी ची गरज आहे. दिवसाच्या शेवटी तुमच्या पायात दुखतं का? विश्रांती घेत असतानाही स्नायूंमध्ये गोळा येतो का? जर हो, तर हे संकेत असू शकतात की शरीरात या आवश्यक विटामिनची कमतरता होत आहे. आता प्रश्न उभा राहतो, विटामिन डी कुठून मिळेल? सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्रोत आहे सूर्यप्रकाश. रोज फक्त 15 ते 20 मिनिटं उन्हात बसणं तुमच्या शरीराला हे विटामिन तयार करण्यात मदत करतं. हे आपल्या दिनचर्येमध्ये कसं समाविष्ट करावं? सकाळी 8 ते 10 या वेळेत जेव्हा सूर्यप्रकाश मध्यम असतो, आपल्या बाल्कनी किंवा अंगणात बसून चहा प्या किंवा वर्तमानपत्र वाचा, इतकं पुरेसं आहे. पण वय वाढल्यावर आपल्या त्वचेची क्षमता कमी होते, ज्यामुळे वृद्धांना सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त आहारातूनही याची भरपाई करावी लागते. सॅल्मन आणि मॅक्रेल सारखे मासे, फॉर्टिफाईड दूध आणि अंडी हे सर्व चांगले स्रोत आहेत. शाकाहारी पर्यायांमध्ये उन्हात ठेवलेले मशरूम, फॉर्टिफाईड सोया दूध आणि संत्र्याचा रस हे देखील विटामिन डीचे चांगले स्रोत आहेत. पण जी गोष्ट सर्वात सोपी आणि परिणामकारक आहे ती म्हणजे दररोज 1 चमचा कॉड लिव्हर ऑइल
माशाचं तेल फक्त 1 चमचा आणि तुमची व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण होते. हा एक छोटासा सराव तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत, स्थिर आणि शक्तिशाली ठेवू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, जे वृद्ध दररोज व्हिटॅमिन डी ची मात्रा वाढवतात ते अनेकदा सांगतात की त्यांना अधिक ऊर्जा जाणवते, चालण्यात स्थिरता येते आणि रात्री पायांत येणारे गोळे हळूहळू कमी होतात. छोटा बदल मोठा परिणाम दिसेल. नंबर 2. स्नायूंची रक्षा करणारे व्हिटॅमिन B12. तुम्हाला कधी हे जाणवलं आहे का की तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात? कधीकधी असं वाटतं की पायात जीवच उरलेला नाही किंवा कुठलाही विशेष कारण नसतानाही तुमच्या पायात झणझणीतपणा किंवा सुन्नपणा जाणवतो? जर हो, तर हे संकेत असू शकतात की तुमच्या शरीरात B12 ची कमतरता होत आहे. मिलिंदराव सोलापूरचे यांचा अनुभव. सोलापूरचे मिलिंदराव निवृत्त शिक्षक, संपूर्ण आयुष्यभर सक्रिय राहिले. पण अचानक काही महिन्यात त्यांना जाणवलं की त्यांच्या पायात सुन्नपणा आणि कमजोरी आली आहे. आहारात B12 वाढवल्यानंतर फक्त 6 आठवड्यातच ते पुन्हा दररोजचे 2 किलोमीटर चालायला लागले. असं वाटलं की माझ्या पायात पुन्हा जीव आलाय, असं ते म्हणतात. हे आवश्यक पोषक तत्व तंत्रिका तंत्र, नर्वस सिस्टीम, लाल रक्तपेशींची निर्मिती आणि ऑक्सिजन स्नायूंना पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. हे असं समजा, जर तुमचे स्नायू मोटर्स असतील तर व्हिटॅमिन B12 हे इंधन आहे जे ते चालवतं आणि तारा म्हणजे तुमच्या मेंदूपर्यंत त्यांना जोडणारा मार्ग. जर शरीराला B12 पुरेशा प्रमाणात मिळालं नाही तर स्नायूंना पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी कमजोरी, थकवा आणि अस्थिरता जाणवते. वृद्धांमध्ये B12 ची कमतरता खूप सामान्य आहे, कारण वयानुसार आपल्या शरीराची हे व्हिटॅमिन शोषून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. इतकंच नाही तर तुम्ही उत्तम आणि संतुलित आहार घेत असाल तरीही असं नाही की तुम्हाला पुरेसं B12 मिळतच आहे. कधी तुम्ही हे अनुभवले असेल की एखाद्या दिवशी तुमचे पाय अगदी ठणठणीत वाटतात, पण दुसऱ्याच दिवशी ते कमकुवत, थरतेले आणि थकलेले वाटतात, कुठल्याही कारणाविना. हा एक क्लासिक सिग्नल आहे की तुमच्या शरीरात B12 ची कमतरता असू शकते. या व्हिटॅमिनची आणखी एक जबाबदारी म्हणजे मेंदू आणि स्नायूमधील योग्य संवाद राखणे. लक्षात ठेवा, B12 केवळ तुमच्या पायांची ताकद वाढवत नाही तर स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टताही सुधारतो. जेव्हा B12 ची कमतरता होते तेव्हा हा संवाद यंत्रणा विस्कळीत होते, ज्यामुळे पायात सुई टोचल्यासारखं वाटतं किंवा सुन्नपणा जाणवतं. हे शरीराकडून दिलं जाणारं एक सतर्कतेचं लक्षण आहे की तुमच्या नसांमध्ये काही बिघाड आहे. आता प्रश्न आहे, हे आवश्यक व्हिटॅमिन कसं मिळवावं? सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहेत मांसाहारी पदार्थ जसे की कोंबडी, मासे, अंडी आणि दूध. पण जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा सोपा उपाय शोधत असाल तर एक छोटा पण प्रभावी मार्ग आहे न्यूट्रिशनल यीस्ट, पोषणयुक्त खमीर. दैनिक प्रयोगासाठी 1 चमचा न्यूट्रिशनल यीस्ट दहीमध्ये मिसळून सकाळचा नाश्ता बनवा. चवही उत्तम आणि फायदेही अनेक. हा 1 चमचा रोज आपल्या जेवणात सामील करा. डाळींवर शिंपडा, सूपमध्ये मिसळा किंवा स्मूदीमध्ये टाका. हे चवही वाढवतं आणि B12 ची भरपाईही करतं. जी वृद्ध नियमितपणे B12 घेणं सुरू करतात त्यांना काही आठवड्यातच परिणाम जाणवायला लागतात. अधिक ऊर्जा, उत्तम समतोल आणि पायांमध्ये पुन्हा ती जुनी ताकद. काही लोक तर इतकं म्हणतात, असं वाटतं जसं 10 वर्षांची तरुणाई परत आलीये म्हणून. जर तुमचे पाय अलीकडे कमजोर वाटायला लागले असतील, लवकर थकत असतील किंवा तुम्ही अस्थिरता अनुभवत असाल तर हे फक्त एका पोषक घटकाची कमतरता असू शकते. आजच सुरू करा, कारण प्रत्येक दिवसाचा विलंब तुमच्या पायांची ताकद आणखी कमी करू शकतो. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासोबत टिकून आहात आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली 2 लिहून आम्हाला कळवा. नंबर 3. सांध्यांना मजबूत करणारे व्हिटॅमिन C. कधी तुम्हाला सकाळी उठतानाच तुमच्या गुडघ्यात जडपणा वाटतो का? किंवा चालताना गुडघ्यात सौम्य वेदना होतात का? किंवा एखादं थोडंसं श्रमाचं काम केल्यानंतर तुमच्या पायांमध्ये थकवा खूप वेळ राहतो का? जर हो, तर असं असू शकतं की तुमचं शरीर व्हिटॅमिन C साठी हळूच हाक देतेय. मीनल काकू 74 वर्षाच्या यांचा अनुभव. जळगाव निवासी मीनल काकू त्यांच्या गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त होत्या. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आवळा आणि लिंबूचे नियमित सेवन सुचवलं. सुरुवातीला वाटलं एवढ्या छोट्याशा गोष्टींनी काय फरक पडणार, पण फक्त 1 महिन्यातच मी सकाळी वेदनांशिवाय उठू लागले आणि आता मंदिरापर्यंत चालत जाऊ शकते, असं त्या सांगतात. बहुतेक लोक व्हिटॅमिन C ला फक्त सर्दी खोकल्यापासून वाचवणारा घटक समजतात, पण सत्य हे आहे की हा असा व्हिटॅमिन आहे जो तुमचे सांधे लवचिक, पाय मजबूत आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हे असं समजा, जर तुमचे सांधे म्हणजे दरवाजाचे बिजागर असतील तर व्हिटॅमिन C हे तेल आहे जे त्यांना चिडचिड न होता फिरू देतं.
विटॅमिन सी शरीरात कोलाजन तयार करण्याचं मुख्य स्रोत आहे. कोलाजन हे प्रथिन आहे जे टेंडन, मणक्याशी जोडलेले तंतू, लिगामेंट्स, सांध्यांच्या पट्ट्या आणि कार्टिलेज, हाडांमधील गादी यांना मजबूत ठेवतं. जसं वय वाढतं तसं शरीरात कोलाजनचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम दिसतो. सांध्यांची अडथळा, सौम्य सूज आणि हालचालींमध्ये अस्वस्थता. म्हणून जर तुमचे गुडघे आधीपेक्षा अधिक कठीण, पाय थोडे डगमगणारे किंवा चालताना थकवा वाटत असेल तर त्याचं कारण विटॅमिन क ची कमतरता असू शकतं. इतकंच नाही, विटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंटही आहे. हे शरीरातील सूज, इन्फ्लेमेशन कमी करतं. सांध्यांच्या वेदना आणि स्नायूंची अशक्तता यामागचं सर्वात मोठं कारण सूज असते. विटॅमिन सी तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्याचं काम करतं, जसं आगीवर पाणी टाकणं. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता तुमच्या पायांना श्रमातून सावरायला जास्त वेळ लागतोय, तर हे फक्त वय नाही, तर तुमच्या शरीराला कदाचित विटॅमिन सी ची गरज आहे. आता प्रश्न असा की हे कसं मिळवावं? लिंबू, संत्र, पेरू, किवी, सिमला मिरची हे सगळे चांगले स्रोत आहेत. भारतीय जेवणात विटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे आवळा आणि आपल्याकडे सहज उपलब्ध देखील आहे. हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीरही याचे चांगले स्रोत आहेत. पण जर तुम्ही एक सोपा आणि परिणामकारक उपाय शोधत असाल तर आमच्या 1 चमचा रोज फॉर्म्युलात येतो ॲसेरोला चेरी पावडर. हा एक नैसर्गिक सुपरफूड आहे. फक्त 1 चमचा पावडरमध्ये संत्र्यापेक्षा अनेक पटींनी जास्त विटॅमिन सी असतं. हे पाण्यात किंवा स्मूदीमध्ये मिसळा आणि तुमच्या पायांना द्या दररोजची मजबूती. दैनिक सवय: सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा मध टाकून प्या. यामुळे विटॅमिन क मिळेलच, पण पचन सुधारेल. अनेक वृद्धांनी जेव्हा त्यांच्या आहारात विटॅमिन सीला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचे गुडघे आता कमी अडखळतात, चालताना जास्त लवचिकता आहे आणि पायांचा थकवा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे. काहींनी तर असेही म्हटलंय, आता सकाळी उठताच पायांतली जुनी ऊर्जा जाणवते, जसं परत तरुण परतलंय. तर जर तुम्हालाही गुडघ्याच्या वेदना, स्नायूंची धीमी सुधारणा किंवा फक्त तुमचे पाय पुन्हा मजबूत आणि तरुण बनवायचे असतील तर विटॅमिन सीला आपल्या दिनचर्येत सामावून घेणं आवश्यक आहे. नंबर 4. हाडांना मजबूत ठेवणारं विटॅमिन K2. जर तुम्हाला हवं असेल की तुमचे पाय अनेक वर्ष तुमचा साथ देत राहावेत, तर केवळ स्नायूंवर नाही तर हाडांची देखभालही महत्त्वाची आहे. आणि हीच ती जागा आहे जिथे विटॅमिन K2 येतं. कुलकर्णी सर, वय वर्ष 77 वर्षे यांचा अनुभव. परभणीचे कुलकर्णी सर मागील 2 वर्षांपासून प्रत्येक 6 महिन्याला कुठे ना कुठे पडत होते. एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्येही जावं लागलं. एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांना देशी गाईच्या तुपाचं नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला. आज 6 महिने झाले, ना काही पडणं ना डगमगणं. माझी बायको तर म्हणते मी परत तरुण झालोय, असं ते हसत हसत सांगतात. अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं हे विटॅमिन तुमच्या शरीरात कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं. हाडं आणि दातांमध्ये चुकीच्या जागा जसं की रक्तवाहिन्या किंवा सांधे या ठिकाणी नाही. हे असं समजा, विटॅमिन K2 म्हणजे ट्रॅफिक पोलीससारखा आहे, जो कॅल्शियमला सांगतो तिथं नाही इथं जा. खूप लोकांचं असं मत आहे की केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडं मजबूत होतात, पण जर विटॅमिन K2 नसेल तर तो कॅल्शियम अशा ठिकाणी साचू लागतो जिथे त्याचं असणं योग्य नाही, जसं की सांध्यांमध्ये, ज्यामुळे जडपणा, खराब रक्तसंचार आणि हाड तुटण्याचा धोका वाढतो. लक्षात ठेवा, कॅल्शियम घेणं पुरेसं नाही, ते योग्य ठिकाणी पोहोचवणं तितकंच आवश्यक आहे. कधी तुम्ही पाहिलंय का एखादं वयस्कर व्यक्तिमत्व ज्यांच्या पायात आता ती पूर्वीची मजबूती राहिलेली नाही, जरी ते नियमितपणे कॅल्शियम घेत असतील तरी? समस्या ही नाही की कॅल्शियम कमी आहे, समस्या ही आहे की ते कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचत नाही आहे. आणि जेव्हा कॅल्शियम चुकीच्या जागी साठायला लागतं तेव्हा सांध्यात जखडणं, चालताना जडपणा आणि वारंवार पडण्याचा धोका वाढतो. तर यावर उपाय काय? विटॅमिन K2 मिळवण्यासाठी उत्तम नैसर्गिक स्रोत म्हणजे फर्मेंटेड फूड्स, जसं की नट्टो, एक जपानी पदार्थ, आंबट कोबी, सॉरक्रॉट आणि काही विशिष्ट प्रकारची चीज. भारतीय अन्न पर्यायामध्ये ढोकळा, इडली आणि लोणचं यांसारखे फर्मेंटेड भारतीय अन्नपदार्थही विटॅमिन K2 चे चांगली स्रोत आहेत. पण भारतातला सर्वात सोपा आणि स्वादिष्ट उपाय आहे तूप किंवा देशी लोणी, तेही देशी गाईच्या दुधापासून बनलेलं. दैनंदिन सवय: सकाळी उपाशीपोटी 1 चमचा तुपात हळदीची 1 चिमूट मिसळून घ्या. ही आयुर्वेदात शतकानुशतके सुचवलेली पद्धत आहे. फक्त 1 चमचा तूप दररोज तुमच्या शरीराला K2 ची नियमित मात्रा देऊ शकतं, जे हाडं मजबूत ठेवेल आणि पायांना स्थिर व संतुलित. अनेक वृद्धांनी अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारात विटॅमिन K2 वाढवलं तेव्हा त्यांच्या पायात एक नवीन हलकपण वाटायला लागलं, गुडघ्यांचा जडपणा कमी झाला आणि पाठीवरही ताण कमी जाणवू लागला.
काहींनी तर असंही सांगितलं, आता जिना चढणं सोपं झालं आहे, जसं शरीरात काही अडथळाच उरलेला नाही. तर जर तुम्ही कधी पायांची स्थिरता याबद्दल चिंतेत असाल किंवा अचानक हाडांमध्ये कमजोरी जाणवली असेल, तर कदाचित तुम्हाला विटॅमिन K2 ची गरज आहे. हा एक छोटासा बदल आहे, पण आयुष्यात मोठा फरक घडवून आणू शकतो. या एका छोट्याशा बदलामुळे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य अनेक वर्षांनी वाढवू शकता. जर तुम्ही अजूनही आमच्यासोबत आहात आणि ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल, तर खाली लिहा आणि सांगा की तुम्ही इथपर्यंत आमच्यासोबत आहात. आता पुढे जाऊया, कारण पुढचं विटॅमिन केवळ मजबूतीसाठी नाही, ते तुमच्या पायात दररोज नवीन ऊर्जा भरण्याची क्षमता ठेवतं. नंबर 5. ऊर्जा भरलेले पाय. याचं रहस्य मॅग्नेशियम. कधी तुमचे पाय जड वाटले आहेत का? किंवा थोडं चालल्यानंतरच थकवा जाणवतो का? किंवा रात्री वारंवार पायात गोळा येऊन झोपमोड होते का? जर असं होत असेल तर हे तुमच्या शरीराची ही एक महत्त्वाची हाक असू शकते. तुम्हाला मॅग्नेशियमची गरज आहे. फडके आजोबा वय 82 वर्षे यांचा अनुभव. देवगडचे फडके आजोबा यांना रात्री पायांत इतका गोळा यायचा की ते वेदनेने ओरडून उठायचे. त्यांच्या नातवाने ऑनलाईन वाचून त्यांना दररोज एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाण्यास सांगितले. मी सुरुवातीला विश्वास ठेवायला तयार नव्हतो, पण 2 आठवड्यातच माझी रात्रीची झोप सुधारली. आता 5 महिने झाले एखादाही गोळा आलेला नाही. ते सांगतात, मॅग्नेशियम हा खनिज घटक तुमच्या पायांच्या स्नायूंना, शिरांना आणि ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे असं समजा, तुमचे स्नायू जर एक कमान असतील, तर मॅग्नेशियम म्हणजे तो तेल आहे जो त्या कमानीला सहज खेचून पुन्हा तिच्या मूळ स्थितीत परत येण्यास मदत करतो. याच्या अभावामुळे पाय थोड्याशा निहनतीतच थकतात, रात्री अस्वस्थता वाटते किंवा चालताना विचित्र अशक्तपणा जाणवतो, कुठलाही स्पष्ट कारण नसतानाही. मॅग्नेशियमला अनेकदा शांतता देणारे खनिज असे म्हटले जाते, कारण ते स्नायूंना डाकुंचन आणि शिथिल होण्यास मदत करते. जर याचे प्रमाण शरीरात कमी झाले तर स्नायूंनी आकसलेले राहतात आणि म्हणूनच अचानक झोपेत गोळा किंवा मरोड येतो. मॅग्नेशियम हे तुमच्या शरीरासाठी झोप आणि विश्रांतीसारखे आहे. सतत मिळत राहणे आवश्यक आहे. कधी पिंढऱ्यात जखडण जाणवली आहे किंवा जिने चालताना पाय जड वाटले आहेत, हे शरीराचे संकेत आहेत. मला मॅग्नेशियम हवे आहे. पण मॅग्नेशियम केवळ गोळा थांबवत नाही, ते रक्तप्रवाहही सुधारते. जेव्हा रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात स्नायूंना पोहोचते, तेव्हा पायात चपळपणा, ताकद आणि हलकेपणा येतो. म्हणूनच ज्या वृद्धांमध्ये याची कमतरता असते, ते अनेकदा तक्रार करतात, पायात काहीच ताकद उरली नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या आरोग्यासही सुधारते, ज्यामुळे तुमची एकूण ऊर्जा वाढते. आता प्रश्न आहे, तुम्ही कसे निश्चित कराल की तुमच्या शरीराला पुरेसे मॅग्नेशियम मिळत आहे? हिरव्या पानांची भाजी, अक्रोड, बिया आणि संपूर्ण धान्य हे चांगले स्रोत आहेत. भारतीय पाककृतीत राजमाग, छोले, मूग डाळ आणि बाजरीसारखे भारतीय आहार मॅग्नेशियमने समृद्ध असतात. पण एक सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे, भोपळ्याच्या बिया. दररोज फक्त 1 चमचा भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला भरपूर मॅग्नेशियम देतात, जे स्नायूंना आराम देतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि पायांना भरतात ऊर्जा आणि फुर्तीने. दैनिक सवय, दही किंवा ताकात 1 चमचा भोपळ्याच्या बिया आणि थोडंसं जिरं पावडर मिसळा आणि दुपारच्या जेवणासोबत घ्या. हे चवीलाही चांगले लागेल आणि पचनातही मदत करेल. अनेक वृद्धांनी अनुभवले आहे की मॅग्नेशियम वाढवल्यानंतर त्यांच्या पायातील रात्रीचा गोळा पूर्णपणे नाहीसा झाला. सकाळी उठताच पायात हालचाल आणि हलकं वाटू लागलं आणि दिवसभराची ऊर्जा देखील चांगली झाली. काहींनी सांगितले, पूर्वी पाय जणू जड लोखंडासारखे वाटायचे, आता वाटतंय जसं चालण्याची ताकद परत आली आहे. जर तुम्ही कधीही कोणताही स्पष्ट कारण नसतानाही चकवा, पायांची कमजोरी किंवा वारंवार गोळ्यांनी त्रस्त असाल, तर कदाचित मॅग्नेशियमच ती हरवलेली कडी असेल. आणि सर्वात चांगली गोष्ट, तुम्ही याचा परिणाम केवळ 2 ते 3 दिवसातच अनुभवायला सुरुवात कराल. आता पुढे जाऊया त्या 6व्या आणि अंतिम विटॅमिनकडे, जे बहुतेक लोक विसरून जातात, पण ज्याचा परिणाम सर्वात खोलवर असतो. तर चला सुरू करूया. नंबर 6. पायात आयुष्यभर टिकणारी शक्ती, विटॅमिन ई. कधी तुमचं असं झालं आहे का की थोडं चालल्यानंतरच पाय थकायला लागतात, किंवा तुमचे पाय नेहमी थंड वाटतात, किंवा दीर्घ वेळ बसल्यावर सुजलेले वाटतात? जर असं असेल तर कारण असू शकतं कमजोर रक्तप्रवाह. आणि ही स्थिती सुधारण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय, विटॅमिन ई. मालतियाजींचा अनुभव. कणकवलीच्या मालतियाजी त्यांच्या गावातील सर्वात वृद्ध आणि सक्रिय महिला आहेत. 92व्या वर्षी देखील त्या रोज मंदिरात जातात आणि सर्व काम स्वतः करतात. त्यांचं रहस्य, मी 40 वर्षांपासून रोज सकाळी उपाशीपोटी गव्हाचे अंकुर खाते आणि माझ्या चहात हिरवी पानं घालते. त्या सांगतात, माझी सून म्हणते की माझे पाय तिच्यापेक्षा जास्त वेगाने चालतात. विटॅमिन ई हे शरीराचे नैसर्गिक रक्त पातळ करणारे घटक आहे, जे संपूर्ण शरीरात, विशेषतः पायांमध्ये रक्तप्रवाह सुधारतं. हे असं समजा, जर तुमच्या रक्तवाहिन्या नळ्या असतील तर विटॅमिन ई हा त्या स्वच्छ करणाऱ्या क्लीनरसारखा आहे, जो त्या स्वच्छ करतो, जेणेकरून पाणी सहज वाहू शकेल.
जेव्हा रक्तप्रवाह मंद होतो तेव्हा स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि हाच थकवा, जडपणा, वेदना किंवा झिणझिणी याचा मुख्य कारण असतो. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की थोडीशीच चेहलपहेल झाल्यानंतर पायात जखडाण किंवा मुंग्या येतात? तर हे संकेत आहेत की तुमच्या शरीराला रक्तप्रवाह सुधारण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, तुमचे पाय ही तुमच्या स्वातंत्र्याची निशाणी आहेत आणि व्हिटॅमिन ई हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यास मदत करतो. व्हिटॅमिन ई रक्तवाहिन्यांना लवचिक आणि मोकळं ठेवण्यास मदत करतो, जेणेकरून ऑक्सिजनने भरलेलं रक्त सहजपणे तुमच्या पायांच्या स्नायूंमध्ये पोहोचू शकेल. म्हणूनच जेव्हा वयोवृद्ध लोक व्हिटॅमिन ईचे प्रमाण वाढवतात तेव्हा त्यांना जाणवतं की पाय हलके वाटतात, चालण्यात सहजता आणि ऊब जाणवते, थकवा पटकन येत नाही आणि अनेकदा ते जास्त वेळ चालू शकतात, वारंवार थांबत नाहीत. एक अतिरिक्त फायदा, व्हिटॅमिन ई त्वचेला सुदृढ आणि चमकदार ठेवतो. तर व्हिटॅमिन ईचे सर्वोत्तम स्रोत कोणते आहेत? बदाम, सूर्यफुलाच्या बिया आणि ॲव्होकॅडो हे चांगले स्रोत आहेत. भारतीय पर्याय शेंगदाणे, तीळ आणि मोहरीचं तेल हे सुद्धा व्हिटॅमिन ईचे चांगले स्रोत आहेत. पण सर्वात सोपा उपाय, गव्हाच्या अंकुरांचे तेल. फक्त 1 चमचा दररोज, जे भरपूर व्हिटॅमिन ई देतो. दैनिक सवय, तुमच्या कोशिंबिरीत किंवा डाळीत 1 चमचा तीळ किंवा अळशीच्या बिया टाका. हे केवळ व्हिटॅमिन ई देणार नाही तर चवही वाढवेल. ही सवय केवळ पायांमध्ये ऊर्जा टिकवून ठेवत नाही तर रक्तप्रवाहही इतका सुधारते की चालणे फिरणे पुन्हा सोपं आणि आनंददायक वाटू लागतं. अनेक वरिष्ठ नागरिकांनी सांगितलं आहे की त्यांनी जेव्हा जेव्हा व्हिटॅमिन ईचे प्रमाण वाढवलं तेव्हा पायांतील सूज कमी झाली, चालण्यात समतोल आणि स्थिरता वाढली. इतकंच नव्हे तर त्वचाही अधिक चमकदार आणि आरोग्यदायक वाटू लागली. कारण व्हिटॅमिन ई केवळ रक्तप्रवाह सुधारत नाही तर शरीराच्या पेशींचे रक्षण करतं आणि सूज कमी करतं, जी वाढत्या वयात येणाऱ्या सर्वसामान्य समस्यांपैकी एक आहे. जर तुमच्या पायात अशक्तपणा, थकवा किंवा अस्थिरता जाणवत असेल तर व्हिटॅमिन ए कदाचित तो उत्तर असू शकतो ज्याचा तुम्ही शोध घेत होतात. आजपासून सुरुवात करा, कारण निरोगी पायच तुम्हाला स्वतंत्र आणि मुक्त आयुष्य जगण्यास मदत करतात. जर तुम्ही अजूनही या व्हिडिओसोबत आहात आणि ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली 6 लिहून आम्हाला कळवा. तुमच्या पायांना नवे तारुण्य द्या. तुमच्या पायांची ताकद केवळ व्यायामाने येत नाही तर यावरही अवलंबून असते की तुम्ही तुमच्या शरीराला कसं पोषण देता. जेव्हा तुम्ही योग्य विटॅमिन्स देता तेव्हा स्नायू, हाडं आणि रक्तप्रवाह हे सर्व एक टीमसारखा तुमच्या सोबत असतात, जेणेकरून तुम्ही आयुष्यात आत्मनिर्भर आणि सक्षम राहू शकता. व्हिटॅमिन डी तुमचे स्नायू आणि हाडं सुदृढ ठेवतो. व्हिटॅमिन B1 तंत्रिका तंत्र मजबूत करतं, ज्यामुळे अशक्तपणा किंवा झिणझिणीपासून आराम मिळतो. व्हिटॅमिन सी कॉलेजन तयार करतं आणि सूज कमी करतं, ज्यामुळे सांधे लवचिक आणि वेदनामुक्त राहतात. व्हिटॅमिन K2 कॅल्शियम हाडांपर्यंत पोचवतं, जेणेकरून जखडण कमी होईल आणि तुमचा कणा सरळ राहील. मॅग्नेशियम थकवा आणि गोळा येण्यापासून रोखतो आणि पाय हलके आणि ऊर्जावान ठेवतो. आणि शेवटी व्हिटॅमिन ए रक्तप्रवाह सुधारतो, जेणेकरून तुमच्या पायांना भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळत राहील. हे सर्व व्हिटॅमिन्स तुमच्या दिनचर्येत सामावून घेणे अजिबात कठीण नाही. आजपासूनच सुरुवात करा. जर तुम्ही सर्व 6 व्हिटॅमिन्स एकत्र घेऊ शकत नसाल तर फक्त एकापासून सुरुवात करा. आमच्या अनुभवातून व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम हे सुरुवातीचे सर्वोत्तम पर्याय आहेत. काहीही घ्या, 1 चमचा गॉड लिव्हर ऑइल, 1 चुटकी न्यूट्रिशनल यीस्ट, 1 ग्लास पाण्यात आवळा पावडर किंवा देशी तुपाचा छोटा भाग, थोड्या भोपळ्याच्या बिया किंवा गव्हाच्या अंकुरांचे तेल. हे छोटे छोटे बदल तुमच्या पायांची ताकद, समतोल आणि सहनशक्ती यामध्ये मोठा फरक घडवू शकतात. सर्वात चांगली गोष्ट, खूप असे वयोवृद्ध लोकांनी सांगितले आहे की या पोषक तत्वांकडे लक्ष देणे सुरू करताच फक्त काहीच आठवड्यात त्यांनी अनुभवले पावलांमध्ये ताकद, चालण्यात आत्मविश्वास, वेदना आणि थकवा यामध्ये घट. तर मी तुम्हाला असे सांगेन की पुढील 7 दिवसांसाठी यांपैकी कुठलाही एक व्हिटॅमिन तुमच्या दिनचर्येत सामावून घ्या. मग 1 आठवड्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय फरक जाणवला. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला तेच देता जे त्याला हवे आहे, तेव्हा शरीर तुम्हाला बदल्यात देते ऊर्जा, स्थिरता आणि ती आत्मनिर्भरता ज्याची तुम्हाला खरंच गरज आहे. आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. कृपया खाली कमेंट करा आणि सांगा आज तुम्ही काय नवीन शिकलात आणि ते तुमच्या आयुष्यात कसे अंमलात आणण्याचा विचार करत आहात. तुमचे मत आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. प्रत्येक कमेंट आम्हाला आणखी चांगले आणि प्रभावी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी आणि प्रेरणादायी वाटला असेल तर कृपया याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा.
तुमची साथ आणि आशीर्वाद आमची सर्वात मोठी ताकद आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. निरोगी रहा, मजबूत रहा आणि चालत रहा. धन्यवाद.